अरे एकच येते कोण म्हणे वेद वेद त्याची एकच भूमिका देतात. आणि मग मी नेहमी सांगतो की आपण मंदिरात जातो म्हणजे फार मोठी भक्ती करतो असं कधी घडत नाही. बरं सकाळ सकाळ आपण जातो मंदिरात, देवाच्या पाया पडायला जातो रोजच जातो आपण सगळे. मंदिरात पाया पडायला गेल्यानंतर आपण देवाकडे किती तास पाहतो? मिनिट, सेकंद, 1.5, 2, 3 सेकंद. तिसऱ्या चौथ्या सेकंदाला खाली वागतो, चौथ्या 5व्या सेकंदाला पाया पडतो, 5व्या 6 सेकंदाला उभा राहतो, 6व्या 7व्या सेकंदाला हात जोडतो, 7व्या 8व्या सेकंदाला आपण मंदिरात चुकी करतोच. मी पण तुम्ही पण पाया पडून उभे राहिलो, हात जोडले की देवाकडे पाहताना डोळे काय करतो आपण? बंद करतो. कुणा पाहायला आला होतो? देवाला. आणि देवाला पण डोळे काय केले? का अरे देवालाच पाहायला आलो, देवालाच पण डोळे का बंद केले? तिथं सेन्स येतं. त्या सेन्सचं नाव आहे सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्ट अहम सर्वस्य हृदयम प्रविष्ट. त्या सेन्सचं नाव आहे ज्ञानेश्वरीमध्ये तैसा हृदयामध्ये मी राम. त्या सेन्सचं नाव आहे हरिपाठामध्ये सर्वाघटी राम. त्या सेन्सचं नाव आहे वेदांतात अहम ब्रह्मास्मी. अहम ब्रह्मास्मी. मग देव सांगतो चामाचे डोळे दाविते. चांबड्याच्या डोळ्याने दगडाच्या मूर्तीत मला पाहिलं मी इतका सुंदर आहे. चांबड्याच्या डोळ्याने दगडाच्या मूर्तीत मला पाहिलं मी इतका सुंदर आहे. बंद कर ते चांबड्याचे डोळे आणि तुझ्या गुरुने तुला जे ज्ञान दिलंय ना ते ज्ञानाचे डोळे उघड. तुला कळेल तुझ्या हृदयात परमात्मा म्हणून मी किती सुंदर आहे. त्याचं नाव आहे नॉलेज ऑफ द सेल्फ. म्हणजेच कोण? अहम ब्रह्मास्मी. आत्मज्ञान, मी कोण आहे याची जाणीव इथं असते बरं. आणि हे जाणीव देतात त्यांना श्री गुरुच्या. संसारात पोरगा पाहिजे असेल त्याचा गर्भाशय इथं आहे आणि परमार्थात पाहिजे असेल त्याचा गर्भाशय इथं आहे. संसारात मुलाला जन्माला घालावं लागतं आणि परमार्थात बापाला जन्माला घालावं लागतं. मुलगा जन्माला येतो त्याचा गर्भाशय इथं आहे आणि परमात्मा नावाचा